23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावी जन्मलेले अनमोल रत्न म्हणजे लोकमान्य टिळक भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचे नेतृत्व करणे आणि ते सत्तेशिवाय टिकून धरणे हे अतिशय अवघड काम लोकमान्य टिळकांनी केले. बुद्धिमान व्यक्ती नीतिमान असते, नीतिमान व्यक्ती धैर्यवान असते, धैर्यवान व्यक्ती त्यागी असते. पण असे अनेक गुण एकाच व्यक्तीत असणे शक्य आहे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे इतिहासाला न अडखळता देण्यासाठी नियतीने काही माणसे जन्माला घातली आणि त्यातीलच एक म्हणजे लोकमान्य टिळक. भारत जेव्हा निर्धन, निशस्त्र, निसैनिक होता, ब्रिटिश साम्राज्यशाहीचा जेव्हा मध्यान्ह काळ सुरू होता, तेव्हा ब्रिटिश साम्राज्यशाहीला जबरदस्त हादरा देणारा आशिया खंडातील पहिला पुढारी म्हणून लोकमान्य टिळकांना जग ओळखते. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. रँड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यावेळी लोकांवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. त्यावेळी लोकांना प्लेगपेक्षा रँडचीच जास्त भीती वाटू लागली होती. वृत्तविद्येची पहाट फडफडल्याशिवाय लोक जीवनात ज्ञानाचा अरुणोदय होणार नाही, यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. जगातील पंडितांच्या पहिल्या पंक्तीत लोकमान्य टिळकांचे नाव घेतले जात असे. त्यांचा एक मुलगा प्लेगने दगावला तर दुसरा अंथरुणाला खिळून राहिला. याही परिस्थितीत त्यांनी केसरीचा अग्रलेख पूर्ण केला. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रांवरून इंग्रजांवर तोफ डागली. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जळजळीत अग्रलेख लिहिला. त्याच वेळी चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली. चाफेकर बंधूंना फासावर चढवण्यात आले. हत्येच्या कटात सामील असण्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला. तेव्हा राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हा जळजळीत अग्रलेख लिहिला. सरकारच्या या कृतीचा परिणाम मात्र उलटाच झाला. लोकमान्य टिळकांना अधिकच लोकप्रियता मिळू लागली. लोकमान्य टिळक म्हणायचे, धार्मिक व वास्तविक जीवन वेगळे नाही, फक्त संन्यास घेणे हा जीवनाचा मुख्य हेतू नसावा. जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजून त्यात कार्य करणे हा आहे. प्रथम आपण मानवतेची पूजा करण्यास शिकले पाहिजे, मगच आपण परमेश्वराची पूजा करण्यालायक बनू शकतो. लोकमान्य टिळकांनी देशासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. बंदी वेधशाळा, बेडीस पुष्पमाला, बंदी वेधशाळा, बेडीस पुष्पमाला, हातास मान उझवला, काळाशी खेळू खेळा, काळाशी खेळू खेळा. आम्ही स्वराष्ट्र संत करू मातृभू स्वतंत्र, वारून पारतंत्र्य करू राष्ट्रभू स्वतंत्र, करू राष्ट्रभू स्वतंत्र. लोकमान्य टिळकांचे जीवन कर्मयोगाचा महान आदर्श होते. त्यांच्या लिखाणातून भारतीय संस्कृती विषयीची तळमळ आपल्याला दिसून येते. लोकमान्य टिळकांची निस्वार्थ देशसेवा वादातीत होती. लोकमान्य टिळकांविषयी महात्मा गांधीजी म्हणायचे, लोकमान्य टिळक जनतेचे आराध्य दैवत होते. देशभक्ती हा त्यांचा धर्म होता. ते देशासाठीच जगले आणि देशासाठीच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. खगोलशास्त्र, न्यायशास्त्र, संस्कृत, गणित, सनातन धर्म यासारख्या अनेक विषयांमध्ये मातब्बर असणारे हे व्यक्तिमत्व 1 ऑगस्ट 1920 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. भारताच्या तेजस्वी सूर्य मावळला. आजन्म देश सेवेत असलेला भारत मातेचा सुपुत्र चिरनिद्रिस्त झाला. हे पुण्यस्मरण आपल्या सर्वांनाच म्हणजे भारतीय जनतेला स्फूर्तिदायी व प्रेरणादायी असेच ठरेल.